पण ऐका, जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांची सेवा करा. पण लोक ऐकत नाही हो. बघा, एक नवीन जोडप लग्न झालेलं 5 वर्षाचा लेकरू घेऊन एका जत्रेला गेलेले होते. त्या जत्रेमध्ये त्यांचं लेकरू हरलं. पण ऐका, 2-3 तास झाले लेकरू सापडलं नाही. ती आई ढसाढसा रडू लागलेली आहे. तेवढ्यामध्ये ऐका, 5 तासाच्या नंतर ते लेकरू सापडलं. तेवढ्यामध्ये त्या बाईचा पती तिला म्हणू लागला, अगं ऐक ना, चल आपण गावाकडे जाऊया. ती म्हणते, का? ऐक ना ग, 5 तास झाले तुझं लेकरू तुला सापडलं नव्हतं. किती रडत होती. 2 वर्ष झाले मी माझ्या आईला माझं तोंड दाखवलं नाही. ती आई किती रडत असेल. त्याला आई वडील म्हणायचं, बाप म्हणायचं. बाप आई वडील पुन्हा भेटत नाहीये. ते लेकरांना विचारा, आईची किंमत काय असते, बापाची किंमत काय असते. तुम्हाला जाता जाता एकच सांगून जाईल. बघा, माझ्याकडे वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या संस्थेमध्ये काही अनाथ लेकर आहे, ज्यांना आई वडील नाहीये. त्यांचं सगळं भरण पोषण, शाळेचं शिक्षण मी स्वतः करते. माझं म्हणजे माझ्या हातून मला वाटतं की देवानी माझ्याकडून ते कार्य करून घ्यायला पाहिजे. आता दादांना, संदीप दादांना माहिती आहे की सध्याला सुद्धा माझ्याकडे 25-30 लेकर आहे. काही अनाथ लेकर आहे, त्यांना मी सांभाळण्याचं काम करते. म्हणून एवढीच तुम्हाला जाता जाता सांगेल, हात जोडून सांगते की कुणाला जर वाटत असेल की त्या लेकरांना आमच्याकडून एखादा ड्रेस झाला पाहिजे, आमच्याकडून शाळेचं शिक्षणाचे वह्या पुस्तकं झाले पाहिजे, फुलाची पाकळी द्या. नक्कीच एवढीच तुम्हाला मी प्रार्थना करते. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वरा गरीब तू थांब जरा, ऐका दाजीला परा, लई अवघड हाय गदा, उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गदा, उमगाया बापर, उमगाया बापर. बाप म्हणजे बाप नाहीये. बघा, जोपर्यंत बाप जिवंत आहे ना ते लेकराचा हात कुणी धरत नसतं. आई जोपर्यंत जिवंत आहे ना, बघा, बापाचं आईचं अंतकरण कसं असतं. गावामध्ये जर जत्रा असेल ना, आईचं अंतकरण बघा, जे मला दिसतंय ना ते माझ्या लेकराला दिसलं पाहिजे. म्हणून आई आपल्या लेकराला कळेवरती घेते. पण बाप ऐका, जे मलाही दिसत नाही ते माझ्या लेकराला दिसलं पाहिजे, याला बाप म्हणायचे. म्हणजे माझा बोलण्याचा उपदेश असा होता की मला जरा समजून घ्या. ते फार पुढचे निघाले. त्यांनी दोघांनी मृदंग उभे केले, डोक्यावरती घेतले, माझ्या पाठीमागे गेले. मला म्हणे, ताई तुम्ही पुढे पुढे गायन काम करा, आम्ही तुमच्या पाठीमागे चालतो. म्हटलं खाली भेटलं, इथं वरती भेटू नका. पण दादा सुंदर वाजवतात, महाराजही सुंदर गायन काम करतात. असे गायक आम्हाला भेटत नाही. आपण जर पुढे म्हटलं ना, रंगानी रांगत गुलगुला बोलत, मागचे म्हणते रंगानी रांगत गंगूला बोलत. एका ठिकाणी असं झालं, डॉक्टर साहेब आम्ही मोतीला गेलो, आजीबाई वारलेल्या होत्या आणि तिथं सरगम गाणारे नेले आम्ही चुकून. आणि तिथं म्हणू लागले, कन्या सासुराशी जाये. अरे म्हणलं, आरती नेली, सासरला नाही निघाली. ते म्हणे, ताई तुम्हाला काही कळत नाही. म्हटलं, मग काय काय कळत नाही? अहो खरं आता ती सासर वासाला चालली म्हणे. म्हणजे असे गायक आहेत. पण खरंच सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गायन आहे, ब्रह्मचारी आहे. बघा, बाबा साधू महाराज असं भजन करत होते, टाळी वाजता वाजता नामचिंतन करता करता साधू महाराजांच्या हातामध्ये कावळा आला, सापडला. सैनिक धावत आले, साधू महाराज तो कावळा आम्हाला देऊन टाका. नाही देणार का? मी जर तुम्हाला एक कावळा सापडून दिला तर राजा मला 5,000 देईल. साधू महाराजांनी ऐकलं नाही, पुन्हा टाळी वाजवण्याचा प्रयत्न केला. जो हातामध्ये कावळा आला होता तोही उडून गेला. तसं हे शरीर आपल्याला मिळालंय ना, तर भजन करून घ्या. सगळ्यांनी एकदा वरती हात घ्यायचे, यावरती हात. विठोबा रखुमाई